नमस्कार. नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आपल्याला जर काही चटचटीत खायची इच्छा असेल तर या पद्धतीनं लसूणी पालक पनीर तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी अत्यंत क्रीमी, चविष्ट आणि चवदार होते. तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता. तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता. आणि या रेसिपीसोबत तुम्हाला मी काही टिप्स इथे सांगणार आहे ज्या पालक पनीर तुमच्या परफेक्ट करतील. तर सर्वप्रथम आपल्याला पालक हा एक कोमट पाण्यामध्ये एक वाफ काढून घ्यायचा आहे आणि एक वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला हा पालक स्वच्छ थंड पाणी टाकून ठेवून द्यायचा आहे. त्यानं काय होईल, त्याचा जो ग्रीन रंग आहे तो जाणार नाही. दुसरी टिप मी इथे अशी सांगते की जेव्हा पण तुम्ही पालक उकळायला घालाल पाण्यामध्ये, त्यामध्ये चिमूटभर साखर टाका. त्यानं काय होतं, पालकाचा रंग हा टिकून राहतो. आता कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मी तमालपत्र, काळी विलायची आणि एक छोटंसं दगडी फूल टाकून दिलेलं आहे. तर हे सर्व मिश्रण आपल्याला छानसं तुपावर परतायचं आहे. मसाले जळू द्यायचे नाहीत. आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आणि वरून कांदा घालून आपल्याला ते छानसं परतून घ्यायचं आहे. तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. आपण इथे हे बेसिक मसालेच वापरणार आहोत. आणि थोडासा कांदा परतत आला की आपल्याला यामध्ये वरून आलं आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि 4 ते 5 काजू आपण इथे घालणार आहोत, जेणेकरून भाजीला एक छानसं क्रीमी टेक्स्चर येतं. आपण इथे वेगळ्या वेगळ्या ग्रेव्ही करणार नाहीये, एका ग्रेव्हीमध्येच ही सर्व भाजी आपण करणार आहे. शेवटी यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे. टॅमॅटोचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. एका पालकाच्या गड्डीला किमान 2 ते 3 टॅमॅटो आपण वापरू शकतो. त्यानंतर कोथिंबीर घालून नेहमीप्रमाणे हे छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. आणि एका बाजूला आपण ही आपली पालकाची पानं शिजायला घातली होती, एक उकळी काढायला, ती सुद्धा इथे होत आलेली आहे. तुम्ही बघू शकता साईडला कुठलाही रंग त्याचा असा पांढरट पडलेला नाहीये. आता ही थोडीशी गार झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत मी इथं ग्रेव्ही पण माझी छानशी झालेली आहे. ग्रेव्ही मी मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि आता पालक आपण फिरवून घेणार आहोत. तर पालकाची प्युरी करून झाल्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये 2 चमचे तूप किंवा तेल आपण इथे वापरू शकतो आणि डायरेक्टली कोणतंही कांदा किंवा जिऱ्याची फोडणी न देता किंवा मोहरी न घालता डायरेक्ट यामध्ये हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा आपल्याला किचन किंग मसाला इथे टाकून घ्यायचा आहे. हे सर्व मंद आचेवर तुपावर परतून घ्यायचे आहेत मसाले, जेणेकरून मसाल्यांना खमंग असा सुवास येतो आणि टेस्ट छान लागते. त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण हे 2 ते 3 चमचे यामध्ये टाका आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता वाटण हे मसाले थोडेसे परतून घेतल्यानंतर टाकल्यामुळं त्याला एक छानसा रंग इथे आलेला आहे. आता वाटणाला थोडीशी उकळी आली म्हणजे तेल सुटत आलं की आपण यामध्ये आपण जी पालकाची प्युरी केली होती ती घालून घेणार आहोत. पालकाची प्युरी घातल्यानंतर एक मस्त असं इथे मिश्रण दिसायला लागलंय. तुम्ही पहा कसा मस्त क्रीमी असा हिरवा रंग या भाजीला आलेला आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढायची आहे. तुम्हाला जर फार बटर वगैरे आवडत असेल तर यामध्ये तुम्ही या स्टेजला वरून थोडंसं बटरही घालू शकता. बटरने काय होतं ना, याला एक वेगळा छान असा फ्लेवर येतो. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण हे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे असणार आहे. तर आता आपण सर्वात शेवटी यामध्ये पनीर घालून घेऊयात. मी इथं पनीर तळून घेतलेले नाही आहेत, कारण हे इन्स्टंट पालक पनीर मी इथं दाखवलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास, आवडत असल्यास तुम्ही पनीरही तळून घेऊ शकता. तर मी इथं न तळता डायरेक्टली पनीर या ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत आणि छानपैकी तुम्ही पाहू शकता कसं ग्रेव्हीचं कोटिंग पनीरला व्यवस्थित असं येत आहे. आता 2 ते 3 मिनटं आपल्याला ही ग्रेव्ही अशीच होऊ द्यायची आहे आणि एका बाजूला आपण तडक्याची तयारी करूयात. तडक्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही बटर, तूप किंवा तेल काहीही वापरू शकता आणि थोडंसं तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी टाकल्यानंतर एक बारीक चिरून मी इथे लसूण घेतला होता, तो लसूण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. लसूण जळता कामा नये, छानपैकी असा मस्त खमंग ब्राउनिश तो झाला पाहिजे. आता याचा तडका आपण ह्या भाजीवर टाकून घेणार आहोत.
तर पहा, ही अत्यंत झटपट खमंग अशी मस्त लसुणी पालक इथे तयार होते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा. अत्यंत चविष्ट आणि झटपट अशी ही रेसिपी तुम्हाला मिळते. तर आता आपण ही सर्व करायला घेऊयात. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी करताना शेवटी सगळ्यामध्ये तुम्ही दुधावरची साय किंवा क्रीम, फ्रेश क्रीम आणून यामध्ये टाकू शकता. नसेल, नाही टाकलीत तरी चालेल, असेल तर तुम्ही टाकलीत तरीही चव ही अत्यंत याने मस्त येते. तर अशा पद्धतीनं आपलं लसुणी पालक पनीर हे तयार झालेलं आहे. तर भातासोबत खा किंवा भाकरीसोबतही ही रेसिपी खूप छान लागते. इवन तुम्ही डब्यालाही अशा पद्धतीनं इन्स्टंट आणि झटपट होणारं पालक पनीर नक्कीच ट्राय करू शकता. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच सिंपल सोप्या रेसिपींसाठी सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.